फलंदाज देखील बनला। इथे वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक फक्त कट केला, बॉलला दिशा दिली, बॉल निघाला थर्ड मॅनला, आउटफील्ड फास्ट। आजच्या रात्री मधला पहिला दमदार चौकार। धन्य ती आपुली भारतीय संस्कृती। 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला शुभ संकेत दिलेला आहे। मान्यवरांचं आगमन या ठिकाणी पण होताना पाहत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम आगमन होत असताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री, शिवसेना उपनेते, प्रवक्ते, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय श्री सचिन भाऊ आहिर साहेब यांचं आगमन होत असताना भाई चषक 2025 मध्ये आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम। त्यांनी परखडपणे आपली मतं नेहमीच आपण विधान परिषदेमध्ये मांडत असताना ज्यांना आपण पाहिलं, अगदी त्याच वेळेला महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री पद त्यांनी भूषवलं। शिवसेनेचे उपनेते, प्रवक्ते, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सन्माननीय सचिन भाऊ आहिर साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम। जिथे भाई चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आपण पाहत आहोत। एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धेमध्ये उपस्थिती नोंदवली जाते। रायगडच्या अग्रमानांकित व वलयांकित अशा स्पर्धेमध्ये उपस्थित होत असताना आदरणीय सचिन भाऊ आहिर साहेब यांना आपण पाहत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आपण स्वागत करूयात। प्रवक्ते म्हणून आपली परखड मतं ज्यांनी नेहमीच मांडत असताना पाहायला मिळाले, विधान परिषद असू द्यात किंवा विधानसभेमध्ये देखील अनेक मतं ज्यांनी सातत्याने आपली परखडपणे मांडली, असे सचिन भाऊ आहिर साहेब यांना आपण पाहत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती नोंदवली जाते। आज राजकारणातील धुरंधर असं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, अर्थात आपण पाहिलं तर बीडीडी चाळेपासून बीडीडी अगदी वळीपासून जो काही सुरू झालेला प्रवास, अर्थात आज ह्या राजकारणामधील एक मोठं असं वलयांकित असं नाव वरळी विधानसभेमधून जे पुढे येत असताना पाहायला मिळालं। गणरायाचरणी प्रार्थना आपण करूयात। बोला गणपती बाप्पा मोरया। गणरायाचरणी आपण नतमस्तक होत आहोत। या आपण अगदी त्याच वेळेला शिवप्रतिमेचं पूजन करतो आहोत। निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचं पूजन त्या ठिकाणी केलं होतं। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर। मान्यवरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण त्या ठिकाणी होताना पाहत आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती सचिन भाऊ आहिर, वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं। आणि आज त्यांची उपस्थिती या उरण नगरीमध्ये संपूर्ण उरण तालुक्याच्या वतीने आणि या स्पर्धेत शिल्पकार सुधीरभाई गरद, डाशिंग व्यक्तिमत्व, या स्पर्धेत जनक शिल्पकार त्यांच्या वतीने आपलं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। दीप प्रज्वलन त्या ठिकाणी होताना आपण पाहता पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तेजोमय वातावरण, प्रसन्न असं हे वातावरण। आणि या वातावरणामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहत आहे कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती सचिन भाऊ आहिर साहेबांचं या ठिकाणी आगमन। निस्वार्थ कार्यपूर्ती संकल्प हा तुझा, ठरवूनच आसमानी प्रगतीची तू। चला आपण मॅच चालू करा। पाहुण्यांनाही सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे। कदाचित मैदानामध्ये साहेब उतरतील बॅटिंगसाठी। यावेळेला हलकीशी आतली कडा घेतल्या, बॉल मागे चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे आणि इथे मात्र सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू एक धाव या बॉलवरती मिळाली आणि एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल
टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती लागताना पाहायला मिळतील तब्बल बिनबाद आतापर्यंत 7 धावा. 7 लॉस ऑफ 0 विकेट, 7 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. टॉस जिंकून मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि एका बाजूला समिधा 11 नागाव या टीमला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. ऑन स्क्रीन आपण पाहता तरुणांसाठी प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व सचिन भाऊ अहिर साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं आम्ही स्वागत करतोय. का तर आपल्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा आणखीन द्विगुणित झाली आहे. क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम, राजकारण, समाजकारण, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे, तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आदरणीय सचिन भाऊ यांना आपण मंचावरती पाहता. आणि त्याच वेळेला या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सुधीरभाई गरत. वेगवान बॉल, तेज सरार बॉल होता. तन्मय ठाकूर हा खेळाडू आपण पाहता. सचिन ठाकूर यांचे पुतणे, एक काळ ज्याने गाजवलं आज आपल्यामध्ये नाही आहेत. जासई संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, हरवणारे खेळाडू, त्याच्या देखील स्मृतीस आपण अभिवादन करूया. सचिन ठाकूर छोट्या यांचे हे पुतणे आहेत. आणि चांगली गोलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये साकारत असताना समोर साहिल तांडेल हा खेळाडू, लेफ्टी बॅटर. वन्स अगेन थोडासा बाहेर काढला बॉल, अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा वाईट बॉल. कारण आपण पहिला उजव्याच्या बाहेर आज झालेला चेंडू मात्र तिथे पाहायला मिळाला. त्याच वेळेला आपण पाहता हा पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिला. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती बिनबाद 8. या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण पाहता 4थी रात्र या स्पर्धेचे उद्या मेगा फायनलची रात्र पाहायला मिळेल. तेच सरार बॉल, लेंथ बॉल टाकला, हार्ड लेंथमध्ये होता. कवसला खेळण्याचा प्रयत्न होता, वेगाने बॉल निघाला, थोडासा कटरचा वापर केला. तन्मय ठाकूर बॉलिंग ॲक्शन बघा पुन्हा एकदा, चांगल्या पद्धतीने बॉलला बाहेर काढला. आणि इथे मात्र फुटवर्क नाही आहे, त्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट जर्सी परिधान केलेले समिधा नागावचे हे खेळाडू. मुंबईचं क्रिकेट आपण जर पाहिलं तर सातत्याने व्हाईट टी शर्ट्स परिधान केलेले खेळाडू तुम्हाला मुंबईमध्ये पाहायला मिळतील. आणि तसाच हा करदर नीटनेटकेपणा या संघाच्या माध्यमातून आम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिला. नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा व्हाईट ड्रेस कोड असतो तेव्हा मात्र आणखीन त्या स्पर्धेची शोभा वाढते. आणि एका बाजूला आपण पाहिलं व्हाईट करदर लाईट पिंक कॉम्बिनेशन जर्सी परिधान केलेले जासईचे हे शिलेदार मैदानामध्ये फिल्डिंग करत असताना याही वेळेला लॉफ केला बॉलला, उंची घेतली, अंतर कमी कापलंय. फिल्डर आहे त्या ठिकाणी स्वतः बंटी जयदीप संघाचा संघनायक, त्याने पकडला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये संपला साहिल तांडेल या खेळाडूचा खेळ. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये बहुमूल्य योगदान असणारे आदरणीय सचिन भाऊ अहिर साहेबांना आपण मंचावरती पाहत आहे. गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, घर दुरुस्ती, पुनर्बांधणी, शहरी जमिनीचा कमाल मर्यादा, उद्योग, खाणी, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती उपक्रम, पर्यावरण, आदिवासी विकास, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, बहुजन कल्याण अशा प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सचिन भाऊ अहिर साहेबांचा हातखंडा राहिला. आणि आज त्यांची उपस्थिती प्रामुख्याने आपण या मंचावरती पाहत आहे. खरं तर स्वतः सुधीरभाई गरत त्यांनाही आपण पाहता मंचावरती, सर्व त्यांचे आयोजन कमिटी मेंबर्स त्यांनाही आपण VIP डाईसवरती आसनस्थ होताना पाहिलं. आणि आज खरं तर या स्पर्धेला 4 चांद लागले असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण मंचावरती या ठिकाणी आपण पाहत आहे सचिन भाऊ अहिर साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना आपण या ठिकाणी पाहू शकाल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावफलकावरती लागल्या 1 गडी बाद 8. सेकंड ओव्हरमध्ये आता संयम मात्रे नाही आहेत, प्रमोद मडवी आय थिंक त्या ठिकाणी आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. संयमच आहेत, बॉल प्रमोद यांच्या हातामध्ये सोपावला आहे. लेफ्टी बॉलर्स आम्ही नेहमी सांगत असतो, सर्वाधिक लेफ्टी बॉलर्स कोणत्या संघामध्ये असतील तर तो संघ आहे मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. या टीमकडे सर्वाधिक जास्त डाव्या हाताचे गोलंदाज आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो, डाव्या हातांच्या खेळाडूंचा बोलबाला हा नेहमी राहिला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आता संयम कशा पद्धतीने कमबॅक करेल हे पाहावं लागेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट त्या ठिकाणी दिला होता गोलंदाज
तन्मय ठाकूरने 8 धावा खर्च केल्या, एक खेळाडू त्याने बाद केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला प्रतीक ठाकूर, या संघाचा स्फोटक आणि विध्वंसक असा खेळाडू. नॉन स्ट्रायकिंग एंडला पण प्रतीक ठाकूरला पाहता. उरण तालुक्यातील हे दोन्ही संघ जासई विपक्ष नागाव आज बी पोल चे हे संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप, पहिलाच बॉल सबमरीन, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, बॉलच्या लाईनमध्ये नव्हते त्या ठिकाणी फलंदाज शुभम इंगळे. आणि इथे आपण पाहता आणखीन एक निर्धाव चेंडू. कमीत कमी तुम्हाला 55-60च्या आसपास पोचावं लागेल, कारण कालच्या रात्रीचा आपण पहिला खेळ, पहिल्या रात्रीपासून कालच्या रात्रीपासून आपण जर पाहिला तर मोठ्या संख्येने धाबांचा वणवा आपण पेटताना पाहिला. भरपूर धावा फलंदाजांच्या बॅटमधून पाहिल्या. आणि इथे देखील तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. स्विच करण्याचा प्रयत्न, भूषण त्या ठिकाणी मागे आहेत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अतिशय वेगवान थ्रो पाहायला मिळाला. आणि इथे 22च्या स्वरूपात सिंगल, कोणत्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. आणि इथून मात्र आपण पाहिलं एक्स्ट्रामध्ये भर पडेल. अतिरिक्त रन्स मात्र ॲड होताना आपण पाहता. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा 1 गडी बाद 9 धावा. ऑफिशियल पंच, प्रोफेशनल पंच, प्रोफेशनल समालोचक, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट टीम PTCच्या माध्यमातून या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त केलं जातं. लाईव्ह देखील स्पर्धा या ठिकाणी कव्हरेज होताना पण पाहिली. सर्व गोष्टींमध्ये पूर्तता असणारी ही स्पर्धा म्हणजे भाई चषक. प्रत्येकजण जसं आपण म्हणतो ना, चातक पक्षी वर्षाच्या 365 दिवस पावसाच्या थेंबाची आतुरतेने वाट पाहत असतो, ते तसा रायगडमधला प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि या स्पर्धेमध्ये फक्त रायगडचे संघ खेळलेले नाही आहेत, या स्पर्धेमध्ये मुंबईचे संघ खेळले, या स्पर्धेमध्ये ठाण्याचे संघ खेळले, भिवंडी, बदलापूर अशा अनेक भागातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. या दरम्यान आमचे आणखीन एक दिग्गज समालोचक, महाराष्ट्रातील बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील सर रोहिंजन यांच्या ठिकाणी आगमन. आपलंही स्वागत. स्विच केला पुन्हा एकदा बॉलला, उलटा पुलटा फटका आणि बॉल निघालाय थर्ड बॅनला. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चालला गोळीच्या वेगाने थर्ड बॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. इम्प्रोव्हायझेशन आपण पाहिलं आधुनिक क्रिकेटमधलं हे इम्प्रोव्हायझेशन. स्विच केला बॉलला, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. वेगवान बॉल, लेंथ बॉल होता, अतिशय वेगाने बॉल टाकला, अँगल बनवला त्या ठिकाणी संयम मात्रेने. लेफ्टी बॉलर्सकडे असणारा नॅचरल स्विंग, त्याचा पुरेपूर फायदा या गोलंदाजाने घेतला. हाईट चांगली आहे, त्याच वेळेला आपण पाहिला शोल्डरचा चांगला वापर करतो, बॉलचं डिरेक्शन चांगला, टप्पा अतिशय चांगला राहिला आतापर्यंत संयमचा या षटकामध्ये. पुन्हा एकदा पॅड लाईनचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्ट्रोक आय थिंक आपण पाहिला. हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नव्हतं आणि इथे देखील कमबॅक. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं कमबॅक झालं, कारण इथे फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या संयमने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना समीर नागाव टीमची धावसंख्या धावफलकावधी लागली 1 गडी बाद 13 धावा. बघा बरोबर. दोन ओव्हरचा खेळ संपला, धावा फलकावरती आल्या 1 गडी बाद 13 धावा. 6.50च्या सरासरीने आपण पाहिल्या या 13 धावा आल्या. खरं तर 2 ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला जास्त टीमला. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता आक्रमक व्हावं लागेल समीर इलेव्हन नागाव टीमच्या फलंदाजांना. शुभम इंगळे स्वतः कॅप्टनच्या भूमिकेमध्ये स्ट्रायकिंग एंडला, तर एका बाजूला प्रतीक ठाकूरला आपण पाहत आहे. धावसंख्या टोटल आपण जर पाहिलं धाव फलकावरती तब्बल 13 या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अंतिम 18 बॉलचा खेळ बाकी आहे. अभी नाही तो कभी नाही. तुमच्याकडे जर का सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाही असं सांगितलं होतं वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. प्रत्येकाला चांगला संदेश दिला. आत्मविश्वास हा फार गरजेचा प्रत्येक क्षेत्रामध्ये. तो सेल्फ कॉन्फिडन्स आता जागृत करावा लागेल या फलंदाजांना. आक्रमक व्हावं लागेल.
तर अनेक वेळा आपण पाहिलं मोठ्या इनिंगसाठीच संविधान नागाव संघाला ओळखलं जातं. ते बॉलिंग मार्कमध्ये कुणाल पाटील आला, स्विंग अँड मिस. डाव्या हाताच्या गोलंदाजाचा बोलबाला हा नेहमी पाहायला मिळाला आणि इथे देखील आता डाव्या हाताचा आणखीन एक शैलीदार गोलंदाज. वेग कमी होता पण टप्पा चांगला होता. आधुनिक क्रिकेटमध्ये सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वेग असून चालणार नाहीये, तुमच्याकडे व्हेरिएशन किती चांगलं हे फार गरजेचं आहे. आणि हे व्हेरिएशन पहिल्याच बॉलमध्ये दाखवत असताना शुभम इंगळे समोर कुणाल पाटील यावेळेला आय थिंक थिकेज लागली होती आतली. कदाचित जर का बॉल पकडला असता तर कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला असता, पण तो भूषणच्या हातामध्ये त्या ठिकाणी झेल कॅरी झालेला नाही आहे. त्यामुळे जीवनदान शुभमला मिळालं असंही म्हणायला हरकत नाही आहे. टार्गेट बनवावं लागेल. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 55-60च्या आसपास पहिल्या इनिंगमध्ये पोहोचावं लागेल. बॉलिंग युनिट खरं तर नागाव संघाकडे देखील चांगलं आहे. मंदारदादा लवेकर वन ऑफ द लेजंड, सर्वात अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत, 40+ मास्टर. त्यांच्याकडे देखील व्हेरिएशन आहे. त्यामुळे तुम्हाला किमान 14 टोटल उभा राहावं लागेल. रिस्पेक्टेड स्कोअर ज्याला म्हणता येईल, सन्मानजनक धावसंख्या उभा राहायची आहे. चिप केला बॉलला, ओव्हर पिच बॉल, फुल फेस ऑफ द बॅट खेळत असताना बॉलर बॅक ड्राईव्ह. टायमिंग होतं चांगलं पण तो अंतर कमी कापलं. पुन्हा एकदा बंटीने झेल टिपला. मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रतीक ठाकूर या फलंदाजाला. नादी लागले त्यांचे 12 वाजले. बात आहे. एक नंबर आमचे सुधीर भाई यांचं हे खतर आयोजन आणि नियोजन आपण पाहता. प्रत्येक क्षेत्रामध्ये खतर सुधीर भाई यांचा बोलबाला राहिला आहे. कारण सुधीर गरज सामाजिक संस्था यांच्या वतीनं आम्ही काल देखील सांगितलं, प्रत्येक रात्रीमध्ये सांगू, याच खतर संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक देखील उपक्रम राबवले जातात. आरोग्य शिबिर देखील आपण राबवताना पाहिले. त्याच वेळेला आपण पाहिला खरतर दहीहंडीचा उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, अशा अनेक उत्सवामध्ये देखील या खरतर संस्थेचा बोलबाला राहिला, ज्यामध्ये सुधीर भाई हे नेतृत्व आपण पाहिलं. दमदार योगदान त्यांचं पाहायला मिळालं. हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळत असताना ड्राईव्ह लेन्थमध्ये बॉल, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आहे. शुभमचा विकेट, अनादर वन. या ओव्हरमध्ये हा दुसरा विकेट मिळेल. फिल्डिंग करताना जास्त टीमला कॅप्टन द डिपार्ट खेळाडू बाद शुभम. टीमचा कॅप्टन भातान 11 भातान आणि श्री सिद्धिविनायक भिंगारी टीमचे कर्णधाराचं आपण लक्ष वेधूयात. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती पाहायला मिळते. कार्यकुशल, कार्यक्षम, कार्यतत्पर, कार्यसम्राट आमदार आदरणीय माननीय सन्माननीय सचिन भाऊ आहिर साहेब यांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय आणि वंदनीय या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. शिवसेना उपनेते, प्रवक्ते, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री, विधान परिषदेचे दमदार कार्यक्षम आमदार आदरणीय सचिन भाऊ आहिर साहेब यांची उपस्थिती आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. त्या ठिकाणी आपण पाहतो अमित पाटील, दर्शन ऑन स्ट्राईक, लेफ्टी वर्सेस लेफ्टी. आणि इथे मात्र ऑन साईडला हा फटका, पिकअप शॉट मिड विकेटला क्लिअर करत असताना त्या ठिकाणी पहिला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. या इनिंग मधला पहिला षटकार. टायमिंग त्या ठिकाणी पाहिलं आपण दर्शन करत.
यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, थोडासा टॉस झाला, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. आपण पाहिले विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. 3 ओव्हर संपल्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती. 3 खेळाडू बाद. 21 चला ड्रिंक्स ब्रेक होईल. दोन्ही 12वे खेळाडू पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि बरोबर 16.29 मिनिटाचा कालावधी पहिल्या 3 षटकासाठी जासई संघाने घेतला. त्यामुळे आता पुढच्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवावं लागेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जर का 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपली नाही आहेत तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जासई आणि नागाव. आणि जासई म्हटलं की दिवंगत लोकनेते दीपा पाटील साहेबांची जन्मभूमी, जन्मगाव, त्या गावचा हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो फिल्डिंग करत असताना. तर एका बाजूला उरण परिसरातील, उरण शहराच्या अगदी बाजूला असलेला हकेच्या अंतरावरती असलेला समीदा नागाव हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दमदार आयोजन आणि नियोजन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित आपण पाहता भाई चषक 2025. भाईंच्या कार्याची गौरव गाथा गाणारी ही स्पर्धा खरं प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. आज 4थी रात्र या स्पर्धेची आणि 4थ्या रात्रीमधला हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्यामध्ये पहिलं सत्र आपण पहिला टॉस जिंकून जासई संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत जासई संघाची कामगिरी दमदार राहिली. अंतिम 2 षटकं बाकी आहेत. स्लॉग ओव्हरची 2 षटकं ही फार निर्णायक राहतील, कारण या 2 षटकामध्ये किमान 25+ रन यायला हव्यात या ठिकाणी नागाव टीमला. मी मगाशी म्हटलं होतं कधी 55+ जायचं आहे, पण तो अगदी 45-50 पर्यंत जरी पोहोचला आता या क्षणाला संघ, तरी ही धावसंख्या मात्र नक्कीच डिपेंडेबल राहील नागाव संघासाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र मैदानामध्ये करावी लागेल फलंदाजांना. चांगली बॅटल, चांगली लढत तुम्ही मैदानामध्ये पाहता. ड्रोनच्या माध्यमातून स्पर्धेचं संपूर्ण चित्रीकरण आपण होताना पाहताय. एरियल व्ह्यू या स्पर्धेचा आपण पाहिला. उद्घाटन समारंभ सोहळा देखील मोठ्या जोशाने संपन्न झाला आणि त्यानंतर आपण पाहिला बघता ही 4थी रात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली. संयम आले, पुन्हा एकदा संयमाने गोलंदाजी. क्या बात आहे. हा ॲक्शन बॉल साऊथ आफ्रिकन टीमचा मार्को यान्सेन, त्याची मला आठवण झाली. असा हा सडपातळ बांध्याचा खेळाडू आणि बरोबर चांगलं डिरेक्शन त्याचं आपण पाहिलं. टप्प्यावरती नियंत्रण आणि समोर अमित पाटील सारखा एक स्फोटक खेळाडू, त्याला थांबवलंय. इथे मात्र सिंगल घेत असताना सेन्सिबल क्रिकेट. मी बघाशी म्हटलं डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर डाव्या हाताचा फलंदाजच असायला हवा. जयप्रकाश पाटील साहेबांचे इथं आगमन. अध्यक्ष वेलकम. आपले सर्व सहकारी त्यांना आपण मंचावरती पाहत आहे. आज खरं तर हिमांशूचा वाढदिवस देखील आहे, त्यामुळे दुग्ध शर्करा आयोग या स्पर्धेची 4थी रात्र आणि हिमांशूचा वाढदिवस देखील तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. 1 रन लेग बाईकच्या स्वरूपात मिळाली. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे आणि इथे मात्र 1 रन मिळाली. स्ट्राईक एंडवरती आता मैदानाच्या आतमध्ये आला दर्शन घरत हा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडमध्ये दर्शनला आपण पाहू शकाल. धावसंख्या स्कोअर कार्डवरती 3 खेळाडू बाद 22. 3.2 चेंडूचा खेळ संपला. फक्त 10 बॉल बाकी आहेत. मी मगाशी प्रेडिक्ट केलं या 10 बॉलमध्ये आता जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. शॉर्टटर्म पूल करताना साईश मात्रे चेंडू खाली आला. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, त्याच्याकडून चुकीची अपेक्षा नाही आहे. झेलबाज झाले. दर्शन बॅक टू द डग आउट. मी डगआउट्समध्ये आलो आहे. अर्थात समिता नागावच्या डगआउट्समध्ये आहे. अर्थात आणखीन एक विकेट इथे गमावला आहे. संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत. माझ्यासोबत मंदारजी लवेकर आहेत. खरं तर काय म्हणाल सर, तुम्हाला अजून किती अपेक्षा आहे की इथून किती धावा बनल्या पाहिजेत किंवा किती इनिंग बिल्ड होली पाहिजे, असं काय म्हणाल एकंदरीत? सध्याच्या घडीला तर चिकार कमी धावे आहेत, पण अजून कमीत कमी 20 धावा तरी व्हायला पाहिजेत. गोलंदाजीचा एकंदरीत तुमच्या संघाकडे जो काही खेमा आहे किंवा गोलंदाजी चांगल्या परफॉर्मन्स सातत्याने पाहायला मिळाला आहे, तर त्या दर्जाची गोलंदाजी अपेक्षित राहील आणि परंतु त्याच्यासाठी धावा महत्त्वाच्या होत्या. ती पार्टनरशिप बिल्ड झाली नाही. इथून पुढे कोणते खेळाडू राहतील त्यांच्याकडे तुम्ही अपेक्षेने पाहाल? इथून पुढे आता सुशांत आहे, अजून अमित आहे. बघूया आता किती रन्स होतात. ते 20 धावा तरी झाल्या पाहिजेत. गेले अनेक वर्ष सातत्याने तुम्ही उरण तालुक्यामधील अनेक वर्ष सातत्याने तुम्ही क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाल्यात. एक लेजंडरी खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला किती असे बदल पाहायला मिळाले आणि भाई चषक एकंदरीत ही स्पर्धा पाहता तुमची भावना काय आहे? गेली 4 वर्ष मी टुर्नामेंट खेळतोय. त्यावेळेला आम्ही 2 वेळा ही फायनल मारलेली आहे आणि एकदा आमचा 4था नंबर आला आहे आणि हे 4थं वर्ष आहे आमचं.
आणि खेळताना म्हणजे नवीन नवीन 4 वर्षात बराचसा बदल झालेला आहे. जसं की आपल्याकडे मला वाटतं उरण तालुक्यातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट असेल ही. तर खूप साऱ्या शुभेच्छा देऊया संघाला की आपण डगआउट्समधून थेट वळूयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. सातत्यपूर्ण कामगिरी नागाव संघाची राहिली या स्पर्धेमध्ये. हेच आपण मंदारदादा यांच्या लवेकर यांच्या मुखातून ऐकलं. परंतु आजची रात्र त्यांच्यासाठी वैराची राहील, कारण आता जासई संघाने मात्र मोठा उलटफेर केला या सामन्यामध्ये. आतापर्यंत 3.5 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकातील फक्त 23 आहेत. त्यामुळे 7 बॉलमध्ये किती धावा येतील हे आपण आता प्रेडिक्ट करू शकत नाही आहे. जबाबदारी आता फलंदाजांना घ्यावी लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी संघाची आपल्या खांद्यावरती घेऊन पुढे जावं लागेल. अमित पाटीलचा फटका एक्सा कव्हरला इनफिल्डला क्लिअर करत मागे बॅकअपसाठी खेळाडू आला. क्या बात आहे. गुड फिल्डिंग. ओव्हर थ्रो झालाय. 3री रन कंप्लीट होईल का? 3ऱ्या रनसाठी निघाले दोन्ही खेळाडू. पुन्हा एकदा संधी. 3 धावा आल्या. फटका चांगला होता, फिल्डिंग चांगली होती, परंतु ओव्हर थ्रो मात्र 1 धाव अजून वाढली. एकूण धावा आपण जर पाहिल्या चेंडूवरती मारल्या 3 आणि इथे आपण पाहता 4 षटकांचा खेळ संपत असताना 4 विकेट 26 धावा अशी धावसंख्या धावफलकावरती. चला लगेच फिल्डिंग लावा. बरोबर 20 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय 4 षटकांसाठी, त्यामुळे आता अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. जास्ती टीमला विनंती राहील. शिस्तबद्ध आयोजन आहे, वेळेला महत्त्व दिलं जातं, त्यामुळे आपण बरोबर ओव्हर रेट मेंटेन केला आहे, त्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या. लास्ट ओव्हर. या लास्ट ओव्हरमध्ये आता ब्लास्ट करावे लागतील. मंदारजी लवेकरांनी सांगितलं किमान 20+ रन यायला हव्यात पुढच्या काही बॉलमध्ये. अजूनही वेळ गेलेली नाही. 1 ओव्हर सामन्याला कलाटणी देऊन जाऊ शकतं, त्यामुळे आता या मॅचमध्ये आक्रमक व्हावं लागेल. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिले एखादं भेंडकर संघाचे खेळाडू जुगल, त्यानंतर कविश पाटील यांची खेळी आपण जर पाहिली अर्धशतकीय इनिंग त्याने साकारल्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. लांब षटकार हे त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये देखील असाच ब्लास्ट तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल. अजितजी म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. बघा आजच्या लढती देखील आपण जर पाहिले बलाढ्य संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. यानंतरचा होणारा सामना भातान विपक्ष भिंगारी, श्रीदत्त भातान विपक्ष सिद्धिविनायक भिंगारी पनवेल तालुक्याचे हे 2 संघ असतील. आणि तिसरा सामना असेल GP स्पोर्ट्स क्लब फुंडे विपक्ष KDS स्पोर्ट्स वाघिवलीवाडा. उरण तालुक्याचा संघ आणि एका बाजूला असेल पनवेल तालुक्याचा संघ. आणखीन एक डाव्या हाताचा गोलंदाज प्रमोद मडवी, संकटमोचक असा हा गोलंदाज. आणि समोर अमित पाटील. पूर्णपणे डॉमिनेट केलं इनिंगमध्ये समीदा 11 नागाव संघाच्या फलंदाजांना, जासईच्या संपूर्ण गोलंदाजांनी. प्रत्येकाचा बोलबाला राहिला. स्टेप आउट झाले. दबाव वाढला डॉट बॉलचा आणि इथे मात्र हलकीशी कळा घेत बॉल चालला होता शॉट थर्ड मॅनला. ज्या ठिकाणी संयम आहेत त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. आणखीन एक सिंगल रन या ठिकाणी ॲड होईल बॅटिंग करत असताना. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण भातान 11 भातान आणि त्याच वेळेला श्री सिद्धिविनायक भिंगारी दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष देईन. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. एका बाजूला असेल तो भातान 11 भातान आणि सिद्धिविनायक भिंगारी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या. डाव्या हाताच्या गोलंदाजांचा बोलबाला. जासई संघासमोर तुम्हाला तगडं आव्हान उभं करायचं असेल तुमच्याकडे 3-4 लेफ्टी बॅटर चांगले असायला हवेत. आता लेफ्टी बॅटर ललित मैदानामध्ये आला. हा पाम जॅक करत असताना लाऊड अपील झाले. त्या ठिकाणी जोरदार अपील केले. दबाव टाकलाय. आय थिंक हा बॉल शोल्डरला हिट होऊन मात्र विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला असावा असं पंचाच्या निदर्शनास आलं. त्यामुळे पंचाचा निर्णय अंतिम असेल याची नोंद प्रत्येक टीमने घ्या. निर्णय मात्र दिला आहे. त्या निर्णयाचा सन्मान मात्र जासई संघाने केला. एका बाजूला आपण पाहता नागाव संघाने देखील केला आहे. डॉट बॉल इथे पाहिला आपण. लेफ्टी बॉलर समोर मात्र आता पूर्णपणे हतबल झाले. निष्प्रभ राहिली बॅटिंग नागाव संघाची. दबाव पूर्णपणे आपण जर पाहिला नागाव संघामध्ये 27 धावा धाव फलकावरती आहेत. याही वेळेला कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. फुटवर्क नाही आहे. अजून एक निर्धाव चेंडू. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार गरजेचं असतं आणि इथे फुटवर्क नव्हतं आणि त्याचा फायदा घेतला प्रमोदने. लेफ्टी बॉलर तो देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी साकारतो. यावेळेला चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड. लास्ट ओव्हरमध्ये शेवट गोड करणारा आणखीन एक षटकार मात्र येतो मैदानाच्या आतमध्ये समीदा 11 नागाव टीमला. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमच्या मी खेळाडूंचं लक्ष वेधेत की जशी इनिंग संपेल ना आपल्याला खेळपट्टीच्या दुतर्फा आपल्याला लाईनअप करायचं आहे. समीदा नागाव आणि मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई दोन्ही टीमचं मी लक्ष वेधेत की आपण खेळपट्टीकडे तिथे लाईनअप करून घ्या. पहिला सामना आपल्या कारकिर्दीमधला खेळतो ललित माळी
आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 ब्लास्ट पाहिले. मच निडेड सिक्सर. 6 धावा शेवटच्या बॉल देखील मिळाल्या आणि एकूण धावसंख्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागली 4 गडी बाद 39. न्यूमॅरिकल टोटल 40 धावांचं आव्हान उभं केलंय. चला मी विनंती करेन ते अर्थातच संघ एका बाजूला मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई, चला लाईनअप करून घ्या. आणि संघ विनंती करेन समिधा नागाव, आपल्याला विनंती असेल की लाईनअप करून घ्या. चला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीच्या बाजूला दोन्ही बाजूला आपण लाईनअप करून घ्यावं. आणि पंच आपण देखील तिथेच उपस्थित असायला हव्यात. आपण विनंती करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती पाहायला मिळते ती कार्यक्षम, कार्यकुशल, कार्यतत्पर, कार्यसम्राट आदरणीय आपला माणूस आपला आमदार आदरणीय सचिन भाऊ आहिर साहेब यांची उपस्थिती आज आपण पाहतो आहोत. शिवसेना उपनेते, प्रवक्ते, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री ज्यांची उपस्थिती आज आपण पाहत आहोत. चला लाईनअप करून घ्या त्वरित. आणि नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. विनंती करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून तथा या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा स्वतः उपस्थित पाहायला मिळतील. भाईंची उपस्थिती प्रार्थनीय असेल. खेळपट्टीच्या वरती आपण जिथे उपस्थित होत असताना पाहायला मिळतील ते आदरणीय जैन पिढीचे लोकप्रिय कामगार नेते एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो आहोत. प्रार्थनीय आणि वंदनीय अशी उपस्थिती या स्पर्धेला लाभली. आदरणीय सचिन भाऊ आहिर साहेब एक दमदार आणि या लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे आणि परखडपणे मतं ज्यांनी सातत्याने मांडली आहेत. कृतिशील विचारांचे गतिशील असं नेतृत्व, रोखठोर विचारांचे आमदार सचिन भाऊ आहिर साहेब यांचा विशेष सन्मान आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. हा सन्मान करण्यासाठी मी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करीन, या संपूर्ण आयोजकांना विनंती आपण करूयात की शिवसेनेचे उपनेते, प्रवक्ते, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री ज्यांचा विशेष सन्मान आज आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. भाई चषकाच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार नेता आमचा शानदार, असे शानदार नेतृत्वाचा आपण यथोचित मान सन्मान केल्यानंतर या आपण खेळपट्टीकडे रवाना होत आहोत. मी दोन्ही संघांना विनंती करेन की कृपया आपण लाईनअप करून घ्या. जिथे उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत स्वतः आमदार साहेबांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून लाभत असताना पाहायला मिळते. आगमन होत असताना खेळपट्टीच्या दिशेने रवाना होत असताना आपण पाहतो आहोत आदरणीय सचिन भाऊ आहिर साहेब यांची उपस्थिती लाभते आहे. मिडीजे माडी यांच्याकडे लक्ष वेधन. आदरणीय सचिन भाऊ आहिर साहेब यांची उपस्थिती आज या स्पर्धेला या चौथ्या लढणीला लाभलेली आहे. आणि ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत मी त्यांना निश्चितच विनंती करेन की काही चेंडू टोलवून आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झाल्याची आणि या उद्घाटनीय सोहळ्यात म्हणता येईल या आजच्या चौथ्या रजनीचा पार पडला असं आपण पाहूयात. काही चेंडू त्यांनी फेस करावे याकरिता मी त्यांच्याकडे निश्चितच लक्ष वेधेन. कारण अर्थसंकल्प अधिवेशन मुंबईमध्ये चालू आहे आणि खऱ्या अर्थानं तिथे अनेक प्रश्न जे नेहमीच त्यांनी अगदी सातत्याने मांडले आहेत. अनेक वेळेला राजकारणामध्ये टोलेजंग अशी फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
सध्याच्या घडीला भेडसावणारे अनेक प्रश्न, परंतु कबड्डी या खेळाडूंसाठी एक महत्त्वाचा प्रश्न साहेबांनी आवर्जून मांडला की टोल माफी या कबड्डी खेळाडूंसाठी व्हायला हवी. पंतप्रधान जी काही आवास योजनेमध्ये जी काही घोळ चालू आहे त्याबद्दलची मग प्रामुख्याने जी काही बाब अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मांडण्यात आली. सफाई कामगारांसाठी ज्या बैठकीची मागणी देखील करण्यात आली. साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रश्न नेहमीच आपण मांडताना पाहायला मिळाल्यात. असं एक धडाडीचं नेतृत्व, कार्यकुशल, कार्यक्षम, कार्यतत्पर, कार्यसम्राट आदरणीय दमदार आमदार आज सचिन भाऊ आहिर साहेब यांची उपस्थिती आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. शिवसेनेचे उपनेते म्हणून पद त्यांनी भूषवत असताना स्वतः प्रवक्ते म्हणून एक चांगल्या दर्जाचं कार्य आणि तथा पुणे जिल्हा संपर्क प्रमुख हे पद भूषवत असताना ज्यांना आपण पाहतो भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस म्हणून देखील ज्यांना आपण पाहिलं, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. महाराष्ट्राचे राज्य जिथे गृहराज्यमंत्री स्वतः उपस्थित पाहायला मिळतात, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर स्वतः त्या ठिकाणी आमदार साहेब बॅटिंग करत असताना मैदानामध्ये अनेक वेळा आपण पाहिला शाब्दिक बॅटिंग, शाब्दिक चकमक त्यांच्या माध्यमातून पाहिली. परंतु मैदानामध्ये ही फटकेबाजी कधी पाहायला मिळाली असे आपल्याला, ही मिळाली आपल्या भाई चषकामध्ये. खास करून या स्पर्धेचं आकर्षण आपण पाहता आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सन्माननीय सचिन भाऊ आहिर, वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व मैदानामध्ये फटकेबाजी करत असताना त्यांना आपण पाहत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. गोलंदाज नागावचे आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, क्या बात आहे. साहेब चांगली बॅटिंग देखील करतात मैदानामध्ये. करत आपण पाहिला तरुणांसाठी हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व. अनेक समस्या त्यांनी मांडल्या, तरुणांच्या असतील किंवा आपल्या समाजाच्या समस्या त्यांनी मात्र सातत्याने त्या ठिकाणी मांडल्या आणि आज समस्यांना वाचा फोडणारे सन्माननीय सचिन भाऊ आहिर आमदार या ठिकाणी मैदानामध्ये फटकेबाजी करत असताना हा कतर व्हिडिओ उद्या प्रचंड व्हायरल होईल साहेबांचा. उरणमध्ये आपण आलात, थोडा बॉल फास्ट टाका, जेन्युइन तुम्ही बॉलिंग करा साहेबांनी सांगितलंय, कारण साहेब देखील एक प्रोफेशनल फलंदाज आहेत. पुन्हा एकदा इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला, क्या बात आहे. कॉपीबुक स्टाईल हा फटका पाहिला आणि बॉल चालला दन करत सीमा पार चौकार. मला वाटतं षटकार मारल्याशिवाय साहेब शांत राहणार नाहीत आज. चांगली बॅटिंग त्यांची आपण पाहिली. पायात टाकलेला बॉल, प्रत्येक बॉल ते टोलावतात, क्या बात आहे. सोपं नाही आहे. राजकारणाबरोबर याही गोष्टींमध्ये त्यांचा हातखंडा राहिला. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील बरी योगदान, सामाजिक क्षेत्रामध्ये बरी योगदान. आज मात्र उरण तालुक्यामध्ये तर उरण तालुक्याची आन बान शान भाई चषक या स्पर्धेमध्ये त्यांची आपण क्रिकेटमधली गुणवत्ता देखील पाहत आहे. दमदार अशी फलंदाजी ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहत आहे. खरं तर मैदानामध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आणि या खरं तर क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना आपण त्यांना पाहत आहे मैदानामध्ये. भाई चषक 2025 या स्पर्धेमध्ये सुधीर गरज सामाजिक संस्था, खरं तर ही संस्था आपण जर पाहिली फक्त क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे, तर अनेकांना रोजगार देणं किंबहुना समाजामध्ये सामाजिक बांधिलकी आदिवासी वाड्यामध्ये जाऊन प्रत्येकाला गोरगरीब घटकांपर्यंत मदत देणं. इर्शालवाडी दुर्घटना जेव्हा आपल्या खरं तर रायगडमध्ये घडली तेव्हा मात्र तिथे देखील आदिवासी बांधवांसाठी मोठा योगदान या खरं तर संस्थेचा राहिला. त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर महाड चिपळूणमध्ये जेव्हा महाप्रलय पाण्याचा झाला तिथे देखील भरपूर चांगलं योगदान या संस्थेचं राहिलं. आणि आता स्वतः मैदानामध्ये भाई देखील बॅटिंग करतात. भाई म्हटलं की एक कालचे लिजंड क्रिकेटर, क्रिकेट त्यांनी अक्षरशः गाजवलं. नवघरच्या क्रिकेटला दिशा गती देणारे आमचे स्वतः सुधीरभाई गरज सध्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये असले तरी त्यांच्यामधला खेळाडू अनेकांनी पाहिला. एक काळ ज्याने उरणमध्ये गाजवलं, नवघरचं क्रिकेट ज्याने पुढे नेलं, असे दमदार आयोजक सध्या बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहत आहे. स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना आपण पाहिलं आदरणीय सचिन भाऊ आहिर साहेब यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय राहिली. साहेबांनी आपला जो काय प्रमुख वेळ या स्पर्धेला दिला, आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण इथे उपस्थित होत असताना पाहायला मिळालं. भाई चषकाच्या माध्यमातून विशेष करून भाईंवरती असणारं प्रेम आज आपण त्यांच्या माध्यमातून इथे व्यक्त होत असताना पाहायला मिळालं. अगदी
सामना चालू करा.
अलो चेक मॅडी थोडंसं बेस कमी कर. अलो चेक पूर्ण कमी कर. अलो चेक अजून महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्य सर्वदा. गल्या नमन करून महाराष्ट्राचे आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. वेलकम वेलकम सर्वांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण राज्य स्पर्धा उरण तालुक्यातील नामांकित अभिमानाची बहुमानाची आणि सन्मानाची स्पर्धा. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकच चर्चा ती मात्र भाई चषकाची. कारण स्पर्धेचं जसं बिगुल वाजलं रणशिंग फुंकलं गेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकच चर्चा भाई चषकाची. जिंकण्यासाठी 40 धावांचा लक्षाचा बाटला करायचा आहे. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. रात्रीची वेळ आणि 8:35 होतात आणि जिंकण्यासाठी 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सविता नागाव संघाने सुरुवात मात्र का थोडीशी अलकडत झाली. 39 धावा फक्त कुठल्यात आणि 40 धावांची गरज आहे. मॅडी जरा सेटिंग करा व्यवस्थित. हे होते आवाज येतोय बघ. सविता नागाव संघाने फक्त 39 धावा कुठल्यात आणि 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ. जासई संघ म्हणजे दिबा पाटील यांचं पवित्र गाव आणि त्यांच्याच नावानं आपण पाहतो की आता जे उरण आपल्या बाजूलाच एअरपोर्ट होतं त्या एअरपोर्टला आपण नाव देतोय दिबा पाटील साहेबांचं. ही खरं तर उरण तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि अग्री समाजासाठी अभिमानाची बाब आहे. बाईंचं कौतुक करावं लागेल. बाईंच्या माध्यमातून भरपूर स्पर्धा भरपूर सामाजिक कार्यक्रम भरपूर उपक्रम बाईंच्या माध्यमातून राबवले जातात आणि 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा गडी बाद झाले. एक सुरुवात मात्र दमदार करत असताना ऑन साइडला हिट केला. वाड शॉट चेडू गॅप मध्ये मिड विकेटच्या डोक्यावरनं निघून गेला. फ्लॅट स्ट्रोक सीमा पलीकडं पहिला षटकार. चाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. सर्वांचं मनापासून स्वागत. जयेश भोसले सर आमच्या समेत आहेत. रोशन पाटील तारा आमचे अत्यंत लोकप्रिय समाज ते देखील आमच्या समेत आहेत. सर्वांचं स्वागत करतोय. पीटीसी लाईव्ह 19 वरती एक पूर्ण काही षटकाची सांगतात. 13 चेडूमध्ये धावा झाल्या ते 19. भातान संघ आणि भिंगारी संघ प्लीज टॉस साठी कॉल करायचा. ऑन साइडला स्वीप करायचा प्रयत्न मयूर पाटीलचा. मयूरचं कौतुक करेन. मयूरने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. त्यानं 11 धावा कुठल्या 4 चेंडूचा सामना केलाय. 5 चेंडूचा सामना करते 11 धावा कुठल्या. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द मयूर. हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑफ प्रिव्हियस डेरी. ऑन साइडला स्वीप करायचा प्रयत्न नाही. चेंडू टोला लागून आतमध्ये आलाय. फ्लॉकॉलचा चेंडू ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील नाहीये. पंचानं सांगितलंय नॉट आउट. अपील फेटाळली पंचानं कारण एक्झॅक्टली पिचिंग पाहिली पंचानं कुठे होती. 8 फॅक्टर होता आणि बॅट कट लागली शेवटच्या मोमेंटला. पंचाने याचा देखील विचार केला आणि 20 धावा दापलकावरती. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर भाईंच्या माध्यमातून भरपूर कार्यक्रम उपक्रम या परिसरामध्ये आणि सुधीर गरज उर्फ भाई हे भाई नाही आहेत ते मी म्हणे या परिसरातील उगवता सूर्य आहे. कारण यांच्या माध्यमातून उरणचं आम्ही भविष्य पाहतोय. कारण भाईंचं सामाजिक कार्य तेवढं आहे आणि भाईनं सातत्यानं लोकांसाठी आपला संपूर्ण वेळ लोकांसाठी नेहमी सेवेसाठी अर्पण केलंय. असे आमचे सुधीर दादा घरत म्हणजे आमचे उर्फ बाई यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ही स्पर्धा बनली. राऊंड विकेट ऑन साइडला क्लासिकल स्ट्रोक स्लॉक स्टिक दाखवल्याची निघून गेल्या सीमा पलीकडं. ब्युटिफुल शॉट सीमा पलीकडं. अजून एक चौकार. माहिती आहे मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे संघाला. जासे म्हटलं तर आमच्या अनुपदादा यांचं देखील एक गाव आहे. अनुपदादा जर सामना बघत असतील तर स्वागत आहे. अनुपदादा पाडी तुमचं देखील. 39 धावा काढून फक्त 40 चा बाटला करायचा आहे आणि काय फटकेबाजी काय क्लास. हे क्रिकेट आहे. उरण तालुक्यातील जासई संघाच्या माध्यमात दाखवलं जात आहे. या संघाला आपण पाहिलं होतं आता भिवंडीतील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली ती मध्ये केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज त्याच्या ट्रॉफीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये या संघाला थोडंसं 6व्या क्रमांकावरती समाधान मानायला लागलं. खूप चांगली कामगिरी होती आणि उरण तालुक्यातील तो एकमेव संघ पाहायला मिळाला. 96 संघ त्या स्पर्धेमध्ये होते. रायगडचा एकही संघ तिथे टिकू शकला नव्हता. मात्र हा संघ टिकला. उरणमधील रायगड जिल्ह्यातील आपल्या उरण तालुक्यातील मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय. भाई चषक 2025 पर्व. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी प्रचंड डिसिप्लिन. ही स्पर्धा आपण 3D मध्ये पाहतोय. 19 धावांची 25 गडी बाद झाले ते 1 आणि फक्त 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. जयश्री स्पर्धा आपण 3D मध्ये पाहतोय. पहिला डी म्हणजे डिसिप्लिन प्रचंड शिस्त. दुसरा डी म्हणजे डेडिकेशन कारण कार्यकर्त्यांचं भरपूर समर्पण आहे. मागच्या 1 महिन्या स्पर्धेची जयंत तयारी सुरू आहे.
आणि तिसरा डी म्हणजे डिटर्मिनेशन, म्हणजे निश्चित निश्चय केला आणि निर्णय पहिला. नंतर ट्रान्सपरन्सी, नंतर डिसिप्लिन, नंतर आपण पाहतो कन्सिस्टन्सी आणि ट्रान्सपरन्सी, आणि एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रिअलिबिलिटी, विश्वसनीयता. जय सर. भातान टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष वेधतोय. भातान 11 भातान आणि सिद्धिविनायक भिंगारी. पहा आमदार साहेब स्वतः या ठिकाणावरती उपस्थित आहेत. मी लक्ष वेधन दोन्ही टीमचे कॅप्टनचं की चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. भातान 11 भातान आणि सिद्धिविनायक भिंगारी. प्रचंड शिस्त. आताच सचिन भाऊ अहिरेन देखील या स्पर्धेसाठी हजेरी लावली. भाईंचं कार्य भरपूर आहे, त्यामुळे येणाऱ्या 5 रात्रीमध्ये आपण 4 रात्रीमध्ये पाहिलंय भरपूर मान्यवरांची मानलेली मोठमोठे कार्यकर्ते, आमदार, खासदार, राजकीय क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व या मंचावरती आपण पाहिलं. याच्यावरनं भाईंची ताकद किती राजकारणामध्ये आणि भाईने केलेलं कार्य समाजासाठी किती महत्वाचं आहे ही त्याची पोचपावती आहे. बॅक टू क्रिकेट. 25 लास्ट ऑफ दी 1 विकेट. ऑन साइड खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बीट होतोय. शुभम इंगले येत असताना गोलंदाजीमध्ये शुभम हासतोय. त्याने पहिले षटक फेकलं होतं शुभमनं, त्यानं धाबा दिला त्या पहिल्या षटकामध्ये 13, आणि तो आता पुन्हा इज बॅक इन टू द अटॅक, पुन्हा अटॅकसाठी आलाय. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, समोर हायवे, उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा पॅक क्राऊडमध्ये. स्पर्धा केली फुल टॉस चेंडू सर्व खेळला आहे. चेंडू बॅकअप देतोय लॉंग ऑफला जयेश होता तिथे, आणि मिळणार ते एकच धाव. 26 धाबा दापलकावरती. 40 धाबा कुठे 5 षटकांचा सामना. एव्हरी मॅच विल बी ऑफ द 5th ओव्हर्स. प्रत्येक सामना 5 षटकांचा पाहायला मिळेल. या स्पर्धेची ओळख राहिली. आज मात्र 6 सामने फक्त. कर उद्या गुढीपाडवा, नवीन वर्षातील मराठी महिन्यातील वर्षातील आपला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. क्या बात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्या त्या नागाव टीमसाठी. सौभाग्यवती मयुरीताई जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून नागाव संघासाठी शुभेच्छा आल्यात. माजी ग्रामपंचायत सदस्य नवघर ज्यांच्या माध्यमातून नागाव संघाला सौभाग्यवती मयुरीताई जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा. खरं तर जयसर नवघर म्हणजे ओळख आहे. भाईंच्या नावानं गाव ओळखलं जातं. उरण तालुक्यातील मोठं गाव आणि मोठं नाव आपण पाहतो भाईंचं, आणि भाईंच्या नावाने गावाची ओळख देखील आहे. चेंडूमध्ये सीमा पलीकडे जातो. शबकरसाठी बॅकफुटला गेला, शॉटसाठी जागा बनवली. पिमनचा सुंदर वापर केलाय आणि क्लासिकल स्क्वेअर स्क्वेअर कट दाखवत असताना ब्युटिफुल शॉट आणि निघून गेला सीमा पलीकडं. अजून एक चौकार. सुमीजी घरत साहेब नागाव यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्यांनाही विनंती असेल आपले हार्दिक असं स्वागत. शॉर्ट पिच चेंडू हुक केला गॅपमध्ये आणि चेंडू निघून गेला सीमा पलीकडे चौकारासाठी. असं वाटत नाही जयेश सर की आपण सामना पाहतोय, असं वाटतं की हायलाइट्स पाहतोय. कर्जामध्ये प्रत्येक चेंडू चौकार, षटकार, क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. आणि किती मजा येते या सामना पाहण्यासाठी. कर्जामध्ये शॉट सजवले जातात, क्रिकेटचा क्लास दाखवला जातो, क्रिकेटचा दर्जा मेंटेन केला जातोय. ब्युटिफुल बॅटिंग बाबा मस, नो डाऊट. 34 धाबा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मयूरचा. मयूरने आतापर्यंत 21 धाबा कुठल्यात, त्यानं 10 चेंडूंचा सामना करत 21 धाबा कुठल्यात, आणि 40 माते त्याला 7 देतात. 7 चेंडूमध्ये 14 धाबा त्याने देखील कुठल्यात. 200चा बॅटिंग स्ट्राईक त्याने देखील मेंटेन ठेवला. गुड बॅटिंग. आणि षटकाची झाली सांगता. 3 षटकाची सांगता. 35 धाबा जिंकण्यासाठी 5 धावांची फक्त गरज. येणारे चेंडू राहिले ते 12 आणि गरज आहे ती 5 धाबांची. आमच्या समेत मॅडे आहेत. आता दादर पाडेल एक चांगली स्पर्धा आम्ही कव्हर केली, फार मोठी स्पर्धा. वर्ष पहिलं होतं निशान ट्रॉफीचं. एका बाजूला आपण पाहतोय नवगरला ही स्पर्धा भाई चषक, एका बाजूला पिरकोणला आपण पाहतोय तिथे देखील मोठी स्पर्धा सुरू आहे. उरण तालुक्यामध्ये सुद्धा क्रिकेटचं भरपूर मात्र वारं वाहत आहे. घरच्या पद्धतीने उरण सध्या विकसित होते. मी काल देखील म्हटलं होतं की उरण सध्या महामुंबई म्हणून गणलं जात आहे आणि विकासाचं शहर म्हणून संबोधलं जात आहे. जसं ज्या पद्धतीने आपण मुंबई पाहिली, नवी मुंबई पाहिली, आता मात्र महामुंबई. आणि ज्यावेळी आम्ही ड्रायव्हिंग करतो त्यावेळी इकडे येत होतो असं वाटतं की आम्ही दुबईला आलोय. कारण ज्या पद्धतीनं रचना या शहराची होते, ज्या पद्धतीनं रस्ते आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने विकास उरणचा आपण पाहतोय, भरपूर चांगलं उरण विकसित होते. सध्या उरण नाव नाही आहे त्यात उरण उडतंय मी म्हणेन हवेमध्ये. ज्या पद्धतीने उरणचा विकास सध्या झपाट्याने सुरू आहे. तर धाबा कधी 35 जिंकण्यासाठी फक्त 5 धाबांची गरज आहे. यू वॉचिंग नाउ वन साइडेड मॅच. देयर इज नो एक्साइटमेंट बिकॉज अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर. आणि सन्माननीय सचिन भाऊ आहिरे साहेबांना आपण पाहतोय. सचिन भाऊ आहिर साहेबांना पाहतोय आपण. खूप खूप धन्यवाद भाऊ. करच्या पद्धतीनं भाईंचं काम राहिलंय. सचिन भाऊंचं भरपूर मोठं कार्य आहे. सचिन भाऊ सेलिब्रिटी आहेत मी म्हणेन का, जिथे जिथे जातात
कॅमेरे त्यांच्या समेत असतात, लोक सेल्फी घेतात, कारण घरापर्यंत पोहोचलेला आमदार प्रत्येक कामाशी एकनिष्ठ. आणि मी मगाशी देखील म्हटलं होतं की हे तरुणांचं प्रेरणास्थान आहे, कारण भाईंचा आवाज आपण संसदेमध्ये जेव्हा ऐकतोय ना तेव्हा अंगावरती शहारा येतोय. कारण भाऊंचा तो आवाज असतो, भाऊंचं ते पडकर नेतृत्व असतं, निर्भीडपणे आपलं मत मानत असतात आणि समाजाच्या हितासाठी जेवढं काय करता येईल त्यासाठी आपली बांधिलकी हे भाऊ सचिन भाऊ नेहमी जपत असतात. ते आमचे सर्वांचे लाडके सचिन भाऊ आहिर साहेब आमच्या सध्या समेत बाईंच्या बाजूलाच. कारण बाईनं देखील नवघर गावाचं नाव उज्ज्वल केलंय आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये नव्हे तर संपूर्ण राजकीय कारकिर्दीच्या माध्यमातून समाजकार्य असेल. आणि पंचांचा इशारा येतोय 36 धावा. खूप खूप धन्यवाद सचिन भाऊ, आपण आलात. आपल्या येण्यानं नवचैतन्य निर्माण झालं, कारण जिथे ते भाऊ जातात तिथे चर्चा होते, कारण भाऊंचं कामच तसं आहे. खूप खूप धन्यवाद सचिन भाऊ, आपण आलात, सदिच्छा भेट दिलीत या स्पर्धेला. येस सचिन भाऊ धन्यवाद, तुमचा आवाज आम्ही संसदेमध्ये ऐकतोय, आम्ही देखील तुमचे फॅन आहोत. आज बघायला देखील भेटलं तुम्हाला जवळजवळ आणि सामना संपवला इथे नाही असं वाटतंय, पण फिल्डिंग झाली, मिळणार ती एकच धाव आणि 2 धावांची गरज आहे. जस्ट 2 स्टेप्स अवे फ्रॉम विक्ट्री. तर सचिन भाऊंचं आपण बघू शकाल फोटोग्राफी होते. भाई देखील आमच्या समेत आहेत, सुधीर दादा आमचे, त्यांचं नाव भाई या नावानं ओळखले जातात. भरपूर चांगलं कार्य भाईंचं देखील आणि आमच्या सचिन भाऊंचं. सचिन भाऊ हे नाव खूप मोठं आहे, राजकारणातील मोठं नाव आहे. भरपूर वर्ष सचिन भाऊ राजकारणामध्ये समाजाची सेवा करतात निरंतर. खूप खूप धन्यवाद सचिन भाऊ, पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. कारण सुधीर गरज साहेबांच्या आमच्या भाईंच्या तुम्ही स्पर्धेला आलात, त्यांच्या निमंत्रणास आमंत्रित स्वीकारलं त्याबद्दल मनापासून तुमचं आभार व्यक्त करतोय. तर सचिन भाऊ आमच्याकडनं रजा घेत असताना धावती भेट दिली, सदिच्छा भेट दिली. खूप खूप धन्यवाद सचिन भाऊ तुमचं. या स्पर्धेच्या माध्यमातून सुधीर गरज सामाजिक संस्था नवघरच्या माध्यमातून तुमचं खूप खूप मनापासून आभार. आमचे सुधीर दादा, त्यांची संपूर्ण कमिटी टीम आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ नवघर यांच्या वतीने तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. सामना थोडासा एकतरी बसायला मजा आली नाही, आमचं समालोचन तुमच्यावर पोहोचणे माफी असावी, कारण भाईंची बाईट सुरू होती, माईक बंद होता, त्यामुळे आमचं समाज तुमच्यावर पोहोचू शकले नाही, त्याबद्दल मनापासून माफी मागतोय. 38 लॉस ऑफ द 2 विकेट्स. अंपायर गाडी जाऊ दे. तर आमच्याकडनं भाई सध्या रजा घेत असताना सचिन भाऊ खूप खूप धन्यवाद. 21 क्या बात है. MH01 EM संकल्प हा तुझा. तर बात्यांसंघ आपण असाल तर उपस्थिती दाखवा. येस, तर सामने ते लवकर जिंकला. जासे संघाचं अभिनंदन. हार्ड लक सविता नागाव. ज्या सविता नागाव संघाला आपण भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये पाहिलं, तोच संघ आज मध्ये सुरुवात तशी झाली नाहीये, आता कमी धावांचा स्कोर आणि तो चेस केलाय आणि पहिला सामना जिंकला. विजयाची गुढी उभारल्याच्या 4थ्या रात्रीमध्ये मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे संघानं खूप खूप अभिनंदन. चला, एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल संघ तो श्री विठ्ठल सेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. चला, मी विनंती करेन मेघनाथ सेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि समिधा नागाव संघ मैदान खाली करून घ्या. आपण टॉसकडे पळतोय. दर्पण मडवी या कृपया, चला त्वरित या. टॉस आपण करतो आहोत. भातान 11 भातान आणि श्री सिद्धिविनायक भिंगारी. मी भाईंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करतो आहोत. श्रीदत्त भातान आणि त्याच्या अगेन्स्ट श्री सिद्धिविनायक भिंगारी या 2 संघांदरम्यानची लढत. खरं तर एकाच विभागामधील 2 संघ पाहायला मिळत आहेत. श्रीदत्त भातान आणि अगदी त्याच वेळेला श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब भिंगारी. टॉस होतोय. सुधीजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते. हेड इज अ कॉल.